स्वप्न वहिनी सोपं की हांडान बादली घेऊन दुकानात थोडे जाणार आहेत पाणी चालायला गेले असतील ना आणि तुम्ही काय डोकर पडला का ए डोकर पडले वगैरे बोलायचं नाही बरं का मला ए सामने तुम्ही बोलत होता इथं काय पण दरवेळेला आपण बोलत असते मला मी काय सर डोकंच पडेल काय मला नाही बोलायचं आज सांगते मला हे गप्प काय अगं काय किंवा स्थिर गप्प करते काय इथं सॉरी सपने हे कुठे गेले असतं का नेमकं देव तर हा मम्मी पाणी चालायला गेलेत बघा पुढचं बोल की त्यांना ए हे ठावे मला पण नेमकं कुठे गेले असतील पाठी जायचं का त्यांच्या हांडा का नाका शेंडा त्या मंदिरात पाणी मिळालं नाही इथं तरी मिळू दे म्हणजे झालं. हे बघा इथं बी कोण नाही तुमचं आपलं उगाच कुणीतरी बघल लोकांच्या जेवायची वेळ पाणी भरायची नाही आपल्यासारखी नसतात सगळी. त्या मंदिराची इथं मिळालं नाही इथं तर मिळते का बघू. इथं बी पाणी नाही आता काय थांबा बघू. म्हणजे माझ्या अख्ख्या वॉर्डात पाणी नाही. तू आणि तुझा वड सत्य काय करायचंय पाणी नाही तर जेवण कसं बनवायचं. आणि मला लय भुका लागल्यात बघ. भूक लागलं माझी किती चिडचिड होते माहिती आहे ना. ते दिसायलाच लागले मला किती चिडचिड होते तुमची. जरासं शांत राहा काहीतरी करतो मी. काय करणार आहेस. अहो मी माझ्या बायकोला असं कसं उपाशी झोपू देईन. काहीतरी करतो. चला थांबा हे सगळं मी घेतो. चला दे इकडं नगरसेवक आहेस लक्षात राहू दे. लक्षात ठेवण्यासारखं काय तरी. हे खाली सपने हे सत्या एवढ्या रात्री काय करणार कुठं मिळणार जेवण. वाघमारे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. हे बघा मी अख्खा सातारा पालता घाली पण माझ्या बायकोला असं उपाशी झोपू देणार नाही. ते माहितीये मला पण मी काय म्हणते थोडंफार पाणी शिल्लक असेल त्यात खिचडी होईल तीच करू चल. कशाला वाघमारे हे बघा जेवण आपण घरीच बनवायचंय पण ना जरासा वेगळा बेत आहे. म्हणजे तुम्ही इथंच थांबा. तुम्ही भांडी ठेवात मी आलोच तुम्ही भांडी ठेवा. अरे सांग तरी सत्या. आलो लगेच येतो. लवकर ये. अगं काही चुक